नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे आज यूट्यूबवर माझे 1000+ सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आहेत. तुमच्या या सपोर्टबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तर आज आम्ही गेलो होतो कात्रजचे श्री स्वामीनारायण मंदिर पाहण्यासाठी. पण हे मंदिर इतकं सुंदर आणि आकर्षक आहे की येथे पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा होते. सर्वांसाठी खुले असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन केवळ 24 महिन्यांच्या बांधकाम कालावधीनंतर फेब्रुवारी 2017 मध्ये झाले आहे. संगमरवरी वस्तूंपासून बनवलेल्या या मंदिराचा समावेश पुण्यातील भव्य आणि सुंदर मंदिरांपैकी होतो. येथे नेहमीच पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मंदिरात स्वामीनारायणांसोबतच इतर देवी देवतांची सुद्धा पूजा केली जाते. मंदिराच्या आजूबाजूला खूप सुंदर बाग आणि शांततामय वातावरण आहे, जे भक्तांना शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतं. स्वामीनारायण मंदिराची वास्तुकला अत्यंत भव्य आणि सुंदर आणि आकर्षक असे आहे. येथे प्राचीन स्थापत्यशास्त्राच्या साऱ्या वैशिष्ट्यांचा समावेश दिसतो. मंदिराच्या मुख्य मंडपामध्ये भगवान श्री स्वामीनारायण यांची मूर्ती आहे. या मंदिरामध्ये भक्तिरसाने भरलेले विविध कार्यक्रम, भक्तिगीत, पूजा आणि धार्मिक शिक्षण यांचा तुम्हाला नक्की अनुभव मिळेल. दररोज सकाळी 11:15 होणाऱ्या मध्याह्न आरती सोहळ्याचे साक्षीदार हे मंदिराच्या भेटीचे एक वैशिष्ट्य आहे. येथे पार्किंगची सुद्धा खूप उत्तम सोय केलेली आहे. तुम्ही कधी कात्रजला गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.